स्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने, भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वैश्वराच्या कृपेने, सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे माझे मन बुडी येई. श्री संत श्रेष्ठ सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या आणि यात्रेनिमित्त वारीनिमित्त आपण संत जनार्दन स्वामी भक्तमंडळ जुने आणि नवीन सातत्यानं 30-35 वर्षापासून हा कार्यक्रम पालखी सोहळा करतायत. निवृत्तीनाथ महाराजांची वारी झाल्यानंतर 5 दिवसांना हा कार्यक्रम तुम्ही करतायत. म्हणून सर्व जुने भक्तमंडळामध्ये मालकर असेल, माळीबाबा असेल, सर्व ज्येष्ठ वरिष्ठ असेल त्यांना, आणि नवीन जे भक्तमंडळ आहे, नामदेव आहे, त्याचे सहयोगी आहे, सर्वांना आणि सर्वांना, नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना, ज्येष्ठ वरिष्ठांना, ज्येष्ठ नागरिकांना, सर्वांना आणि बंधू भगिनींना, भाविक सर्वांना, बालगोपालांना माधवगिरी बाबाचा व्यासपीठावरून नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. भे भगवान श्री वयोवृद्ध तपोवृद्ध श्री परशुरामगिरीजी महाराज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला निवास करताय. श्री सद्गुरुधाम म्हणून आणि त्रिसंदेश्वर महादेवाची प्राणप्रतिष्ठा सद्गुरू जनार्दन स्वामींच्या महानिर्वाण झाली. कुंभक्षेत्र आहे, चांगल्या प्रकारचं आणि लोकांची भाविकांची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. अशा सद्गुरुधाममध्ये निवास करणारे श्री परशुरामगिरीजी महाराज, ज्यांच्या आवाजानं आपण आणि शांत बसून ऐकताय, सद्गुरू जनार्दन स्वामींचा आणि अभंगवाणी, त्याच्यामध्ये अमृताची गोळी असणारे श्री संतोषगिरीजी महाराज, श्री श्रवणगिरीजी महाराज, आदिवासी भागामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामीचं भागवत धर्माचं कार्य करतायत रामायणाच्या माध्यमातून. श्री जयरामगिरीजी महाराज हे त्रिकाल पूजा करतायत भगवान शंकराची, आणि त्यांचं श्री गोंद्याला शिवमंदिराचं पण काम चालू आहे. थोडा छोटासा आश्रम आहे. तुका म्हणे माझं एकांताचा वास नाही गुण दोष अंगायचे, असे 3 आश्रम आहे आपले, सर्व एकांतात आहे. साधकाकरता साधन करण्यासाठी अतिउत्कृष्ट स्थान आहे. त्यामध्ये श्री गोंदा आहे, श्री भोरमाळ आहे, आता नवीन स्थापना झालेली श्री माणी आहे, या ठिकाणी संतोषगिरी महाराजांनी मधुछंदेश्वर नावाचं मंदिर बांधलं आहे, प्राणप्रतिष्ठा राहिली आहे. अशा मंदिराच्या कार्यासाठी देव केलेलं योगदान हे अक्षय आहे. शहरामध्ये मंदिर बांधणं सोपं आहे, भरपूर लोक दान करतात, मोठमोठ्या लोकांची देणग्या पण मोठ्याल्या असतात, पण ग्रामीण भागामध्ये, त्यातल्या त्यात आदिवासी भागामध्ये, त्यात अतिदुर्गम भागामध्ये मंदिराचं काम करून आश्रमाची उभारणी करणं फार कष्टाचं आहे, आणि अशा ठिकाणीच दिलं पाहिजे, त्याच्यामध्ये विशेष महत्त्व आहे. आणि म्हणून श्री जयरामगिरीजी महाराज अतिशय PhD शिक्षण घेऊन आणि आपल्या सानिध्यात राहून 8-10 वर्षाचा काळ नंतर त्यांना PhD घेतल्यानंतर उपरती झाले, आणि अनंत श्री 1008 महामंडलेश्वर श्री रमणगिरीजी महाराज आदिवासी भागामध्ये म्हणजेच सुरगाण्याला मंदिराचं काम, धर्मशाळेचं काम, विद्यार्थी वसतिगृह आणि चांगल्या प्रकारचं दवाखाना करण्याचं त्यांचं मानस आहे. सरकारने त्यांना जमीन पण दिलेली आहे. आता ते नवीन काम त्यांचं सुरू होणार आहे. सांगायचं तात्पर्य काय की देवा हो, उच्च शिक्षित असणारे सुद्धा अशा कार्यासाठी समर्पित होतात. तुम्ही त्यांची मुलाखत ऐकली असेल प्रयागराजला. एवढं शिक्षण घेऊन सुद्धा तुम्ही का बरं परमार्थ मार्गाकडे वळलात? तुम्ही आनंदाच्या शोधात फिरतात सर्वसामान्य लोक. आम्हाला आनंद स्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी मिळाले,
याच्यापेक्षा आणखीन कोणता अनुभव पाहिजे? सच्चिदानंद रूपाय. आमचे सद्गुरू जनार्दन स्वामी सदा सच्चित्ताला आनंद देणार आहे. तुमचा संसाराचा आनंद क्षणकाल आहे, पण आम्ही त्यांच्या सानिध्यात हा अनुभव सच्चित्तानंद सदा सदा अनुभवत आहोत. म्हणून आम्ही या कार्यासाठी समर्पित झालो आहोत. त्यांची मुलाखत ऐकली असेल तुम्ही. श्री रमणगिरीजी महाराज, श्री गणेशगिरीजी महाराज, श्री क्षेत्र निफाडला सद्गुरू जनार्दन स्वामींचा 75वा वाढदिवस झाला. त्याला अमृत महोत्सव म्हणतात. म्हणून त्या ठिकाणी अमृतेश्वराचं मंदिर प्रथम बांधलं. त्या ठिकाणी निवास असणारे श्री गणेशगिरीजी महाराज, एवढे महाराज लोक यानं सद्गुरू जनार्दन स्वामीनंतर हे 9 लोकांनी दीक्षा घेतली. महाराज हे अतिभाविक आहेत, अतिश्रद्धावान आहेत. आणि म्हणून द्याव शिवाय आणखीन जनार्दन स्वामीचे अनंत अनंत उपकार आहेत. कोणत्याही मंदिराचं कलशारोहण करायचं असेल, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर नैष्टिक ब्रह्मचार्य लागतो. वेदाने सांगितलं आहे, ब्राह्मणाला पण माहिती आहे. जे वैदिक आहे, वेदशास्त्र ब्राह्मण आहे, वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आहेत, त्यांनाच हे कळतं आहे. बाकीच्यानंतर कोणाच्या हातून कलशारोहण करतात त्याला विशेष महत्त्व नाही. पण तस्मात शास्त्रप्रमाणं ते कार्याकारत व्यवस्थित जीवन जगायचं असेल, व्यवस्थित उभारणी करायची असेल कोणत्याही कार्याची किंवा मंदिराची, तर त्या ठिकाणी शास्त्राप्रमाणेच झालं पाहिजे. म्हणून या 9 लोकांचं आणि किती जरी कौतुक केलं तरी ते थोडंच आहे. आणि गुरु जनार्दन स्वामींची कृपा आहे. हे असे महात्मे लोक आपल्याला मिळाले. द्यावं असे नेमनाम करणारे महात्मे थोडं कमी आहे. वेगवेगान पुष्कळ आहेत, नाही असं नाही. पण नित्यनेमामध्ये स्थित त्रिकाल स्नान पूजापाठ करणारे महात्मे थोडे कमी पाहायला मिळतात. तपस्वी महात्मे थोडं कमी पाहायला मिळतात. उपासनेमध्ये स्थित असणारे महात्मे थोडे कमी पाहायला मिळतात. त्यापैकी सद्गुरू जनार्दन स्वामीचा हा त्यांच्या नंतरचा परिवार आहे. म्हणून या सर्व भगवंताला आणि कोणी भगवान पाहत असतील प्रक्षेपणाच्या माध्यमातून त्यांना ओम नमो नारायण. आणि श्री भजनी मंडळामध्ये श्री गोरक्षनाथ महाराज, हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज, हरिभक्तपरायण जनार्दन महाराज, हरिभक्तपरायण शिवराम महाराज, हरिभक्तपरायण अंडे महाराज, मृदंग तबला वाजविणारे आणि सर्व हरिभक्तपरायण गोरक्षनाथ महाराजांचं ज्ञानेश्वर माऊलीचं शिक्षण देणारे आहेत. आणि श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरून आलेले आहेत आणि श्री क्षेत्र नाशिकहून आलेले आहेत. हे सर्व लहान लहान मुलं आहेत. देव हे किती चांगल्या संस्कारातले. तुमच्या मुलाकडं पहा आणि यांच्याकडं पहा, किती कसं वातावरण आहे, कसं त्यांचं वागणूक आहे. हे संस्कार देणं आपल्या हातात आहे. महाराज हे लहान मुलं असतात ते अनगड शिकल्यासारखे असतात. त्याला आकार देण्यासाठी कुंभाराकडंच जावं लागतं. कुंभार मग त्याच्यातून चांगल्या प्रकारचं मडकं तयार करतो, सुराई तयार करतो. तसं ही मंडळी हरिभक्तपरायण मंडळी आणि श्री क्षेत्र देवाची आळंदी या ठिकाणी 4-5 वर्ष शिकून जोग महाराज संस्थेमधून संस्कार घेऊन आणि खेड्यापाड्यामध्ये अशा प्रकारचं भागवत धर्माचा वारकरी संप्रदायाचा आणि प्रचार आणि प्रसार करतायत. किती मोठं कार्य महाराज. काल आमच्याकडे 2 विद्यार्थी आले, जालना भागातले आहेत, गरीब विद्यार्थी. यांचे म्हणजे ॲडमिशन पूर्ण झालं आळंदी संस्थांमध्ये. बाबा आता मुलांना जागा नाही आमच्याकडं. तो 2 मुलं इंद्रायणीच्या काठावर 4 महिने राहिले. गावात जाऊन भिक्षा मागायची, इंद्रायणीच्या काठावर यायचं आणि ज्ञानेश्वरीचं पारायण त्या आजानवृक्ष खाली करायचं. 4 महिन्यानंतर त्यांना अशी दया उत्पन्न झाली. माऊलीचीच कृपा आहे. मोठ्या संस्थेमध्ये प्रवेश मिळाला. पण अगोदर त्यांचं निष्ठा पाहिले असं म्हणाल काय हरकत नाही. परीक्षेची 4 महिन्यानं इंद्रायणीची काठी राहणं सोपं आहे. ऊन वारा पाऊस. काल ते विद्यार्थी आले, मला फार कौतुक वाटलं आणि अंतःकरण भरून आलं की बरोबर चांगली जिद्द आहे तुमची. अशी जिद्द आहे का आपली मुलांची या मार्गात यायची? आता 31 डिसेंबरला काय कार्यक्रम झाला. आमच्या शेजारी तपोवने तरुण मुलं मुली घाण खाऊन पिऊन नाचगान ही संस्कृती आपली.
हे तुम्हाला जीव लावतील पुढं असं वाटतं तुम्हाला. म्हणून बुडत हे जन न देखवे डोळा, म्हणून कानवळा येतो आम्हा साधू संतांना. या सांप्रदायिक मंडळीला कानवळा आहे की बाबा इकडं तरी थांबलं पाहिजे. थांबण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, जितकं थांबायचं तेवढं थांबा, नाही तर बाकीचं महापुरे झाडे जातील ते लोहाळे तरतील, झाडं जातील लोहाळे तरून राहतील. साधा सिद्धांत आहे. म्हणून या सर्व वारकरी मंडळींना जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. या ठिकाणी प्रक्षेपण करणारे सोम भाऊ आहेत, साऊंड सिस्टीमवाले आहेत. सर्वांना आणि सर्वांना नमस्कार आहे, जय जनार्दन आहे. तुमच्या श्रद्धेला त्रिवार वंदन आहे. विशेष आणि विशेष अत्यंत भावभक्ती आणि अतिशय श्रद्धा असणारे आमचे महेश दुने साहेब. सावली तरी त्यांना डोक्यावर छत्री धरली, वर पत्रे, श्रद्धा असते. आपण काही एवढे मोठे महात्मा नाही महाराज, आम्ही साधे आहेत. फक्त सद्गुरू जनार्दन स्वामीचे शिष्य एवढं मात्र सांगू शकतो, बाकीचं नाही सांगतो. आपण काही एवढे मोठे महात्मा नाही, विद्वान नाही, पंडित नाही. आणि म्हणून तुमची सर्वांची श्रद्धास्थान आहे. तुम्ही माझा लेकरासारखे बबडे बोल ऐकून घेण्यासाठी दरवर्षी कार्यक्रम ठेवतायत. आता जीव थोडा थकला आहे, संध्याकाळचा कार्यक्रम होत नाही. संध्याकाळी स्नान कार्यक्रम केल्यानंतर जायचं, स्नान करायचं. त्रिकाल संध्याचा नियम आहे सद्गुरू जनार्दन स्वामीचा. किती मंडळी करते तुम्हाला पाहते, तुम्ही पाहत असेल. एवढं सर्व करून ध्यानधारणा जप करायला मग रात्रीचं 1-2 वाजता सकाळी उठावंच लागतं कोणत्या परिस्थितीत. जनार्दन स्वामीचा हा नियम फार कठीण आहे. म्हणून साधू लोक बहुतेक जनार्दन स्वामीच्या परिवारात यायला घाबरतात. सकाळी सकाळी कोण रात्री 12-1 वाजेपर्यंत कीर्तन प्रवचन वगैरे करायचं आणि झोपायचं कधी आणि उठायचं कधी. आणि म्हणून जनार्दन स्वामीचं आचार संपन्नता होती महाराज. ती तपस्याची गादी आहे. ते तपस्वीच लोक टिकू शकतात, नाही तर दुसऱ्याने टिकणं शक्य नाही. म्हणून सर्व भगवंताला, नवीन नगरसेवकांना, सर्वांना माझ्या मायबहिणींना, बालकन्यांना, सर्वांना वंदन करतो. कोणी जर माझ्या ह्याच्यातून राहिला असेल तर तुम्हाला दिलगिरी व्यक्त करून सर्वांच्या चरणी नमस्कार करून श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीच्या निमित्तानं श्रीमद भगवद्गीतेमध्ये अनंतकोटी ब्रह्मांडाच्या कलाचारक भगवान जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला राजगुह्य योगनाम समजून सांगताना 9व्या अध्यायामध्ये आणि 22व्या श्लोकामध्ये श्लोक बहुतांश लोकांचा परिचयच आहे. स्वामी समर्थांच्या फोटोसमोर हा श्लोक लिहिला जातो. तो श्लोक आपण सेवेसाठी घेऊन आपली अल्पशी सेवा सद्गुरू जनार्दन स्वामीच्या चरणी समर्पित करू. या ठिकाणी यानंतर महाप्रसाद संत जनार्दन स्वामी भक्त मंडळाने ठेवलेला आहे. दुपारचा कार्यक्रम आहे. प्रसाद भरपूर आहे. सगळ्यांनी प्रसाद घ्यायची विनंती पण त्यांनी केलेली आहे. सगळ्या महात्म्या लोकांचा सत्कार पण त्यांना केला आहे. म्हणून संत जनार्दन स्वामी भक्त मंडळ जुने आणि नवीन सर्वांना धन्यवाद आहे. भगवान उवाच अनन्या चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्या चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. श्री ज्ञानेश्वर माऊली आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने लिहित आहेत. मराठीमध्ये भाष्य आहे, त्याला आपण भावार्थ दीपिका म्हणतो, ज्ञानेश्वरी म्हणतो. त्यामध्ये माऊली सांगतायत, पै सर्व भावेशी उखिते जे ओपले मदचित्ते जैसा गर्भगोळ उद्यमाते कोणाही नेने तैसा मी वाचुनी काही अनेक गोमटेची नाही. जिनिया अनेक गोमटेची नाही मजशी नाम पाही जिनिया ठेवले ऐसे अनन्य गतिके चिंतिसाते माते जे उपासी तयाचे मीच सेवी. बोल हरी 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 बोल केशव
श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे गोड असं अमृत आहे देवा. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचं संवाद असणारं श्रीमद भगवद्गीता हे भगवान श्रीकृष्ण आणि उद्धव हे दोघांच्या संवादाला उद्धवगीता म्हणतात. श्रीमद भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये याचं वर्णन आहे. गीता भागवत आयशे शास्त्र त्रिभुवन नाही सत्य म्हणून अवकाश करून एक श्लोक तरी वाचावा. देव हो, भागवताचं अध्ययन करण्यासाठी वृंदावन आहे. मोठमोठ्या तीर्थक्षेत्रावर मोठमोठ्या संस्थेमध्ये भागवताचं शिक्षण घेतलं जातं. विशेषतः वृंदावनामध्ये जास्त. वृंदावनामध्ये 4 वर्ष शिक्षण घेऊन भागवताचं चांगल्या प्रकारचं अध्ययन करून आणि भागवताची कथा करण्यासाठी श्री अरुणगिरीजी महाराजांनी आणि अथक परिश्रम घेतले. आता तीर्थयात्रेच्या निमित्तानं वृंदावनामध्ये लोकांना घेऊन जातात, तिथं भागवत सांगतात. शिवाय आणखीन तिथलच्या सर्व देवदेवतांचं दर्शनाचं महत्त्व, साधू संतांच्या संग तीर्थयात्रा करणं फार महत्त्वाचं असतं महाराज. आपण फक्त तीर्थाला जातो, नमस्कार करतो, पण त्या ठिकाणचं महत्त्व, त्या ठिकाणचं तीर्थाचं स्नान, अभिषेक, पूजा, संकल्प सगळं केलं पाहिजे. येत होती तीर्थयात्रा त्याला म्हणतात. अशी येत होती तीर्थयात्रा झाली तर संसारी जीवाचं पापक्षालन होतं. पापक्षालन झाल्यानंतर सद्बुद्धी निर्माण होते, मन स्थिर होतं आणि मग तुमच्या हातून चांगलं कार्य होतं. म्हणून तीर्थव्रत नेम धरी रे करुणा शांती दया पावना हरी करी. जरी आपल्याला श्रीमद भागवत म्हणा संस्कृतमध्ये आहे, श्री ज्ञानेश्वरी किंवा श्रीमद भगवद्गीता पण आणि संस्कृतमधून आहे, पण माऊलीचे अनंत अनंत उपकार आहे. त्यांनी तर मराठीमध्ये याचं भाषांतर केलं, ज्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. म्हणून द्या वाचावी वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पाहावी पाहावी डोळा पाहावी, हो डोळा पाहावी पाहावी डोळा पाहावी. पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञान होई गा मुडा अति मूर्ख त्या दगडा. मूर्ख दगडाला पण ज्ञान होईल असं ज्ञानेश्वरीचं अध्ययन आहे, फार महत्त्वाचं आहे. देव श्री भगवान बाबा भगवानगडावर राहणार आहेत. ग्रामीण भागात ऊसतोडी कामगाराच्या परिसरात बीड भागामध्ये राहणार आहेत. आणि ग्रामीण भागामध्ये एवढा भक्तीचा प्रचार कमी असायचा. त्यावेळेस श्रद्धा अंधश्रद्धाचा भाग खूप समाजामध्ये काही रूढी परंपरा अशा झाल्या. जीव हत्या होणं, हे करणं ते करणं, अशा प्रकारचा समाज आणि कर्जांना पिळून निघून अशा प्रकारचं आणि कार्यक्रम करणं, मेजवानी करणं, अशा प्रकारचा भाग त्या भागात खूप होता. स्वतः भगवान बाबांनी, हरिभक्तपरायण भगवान बाबांनी ज्ञानेश्वरीचं अध्ययन केलं. अध्ययन केल्यानंतर त्या भागात कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरी पारायणाच्या माध्यमातून लोकजागृती केली. द्या हो. आता ते गेल्यानंतर त्यांच्या गादीवर श्री हरिभक्तपरायण न्यायाचार्य नामदेव शास्त्री आहे. उच्च शिक्षित आहे. किती मोठं काम करतायत. तुम्ही काल त्यांची मुलाखत ऐकली असेल. भगवान बाबाचं आणि ज्ञानेश्वर महाराजाचं असं न भूतो न भविष्यती असं अप्रतिम मंदिर, शिल्पकलेचा नमुना म्हणून गावोगावी त्यांनी प्रार्थना केली. ऊसतोड कामगार हे तर त्यांनी आडके त्या दान देण्याचे आकडे जाहीर केले तर आम्ही तर थक्क झालो. 2 कोटी, साधं 200-250 किंवा 1000-2000 वस्तीच्या गावानं सुद्धा कोटी रुपये. याचा अर्थ काय होतो? आपण कोण अनोळखी माणसाला चहा तर पाचतो का? काहीतरी भगवान बाबाची दिव्य अनुभूती त्या मंडळीला आहे म्हणून कोटी रुपये. काही कोटीचं ते मंदिर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही शिकलेलं असल्यामुळं ज्ञानेश्वर महाराजाचं ज्ञानेश्वर विद्यापीठ काढता येत.
विद्यापीठ काढायला 70-80-100 एकर जमीन लागते. सर्व प्रकारची फॅकल्टीजमध्ये तिथं शिक्षण घ्यावं लागतं. शिक्षण घेऊन ज्ञानेश्वरीचं अध्ययन किती मोठं काम आहे. विज्ञानाची कास तर धरली पाहिजे महाराज, पण त्याच्याबरोबर ज्ञानाची पण कास धरली पाहिजे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमेति विद्यते अध्यात्मविद्या विज्ञानम, असे दोन्हीची सांगड घालता आली पाहिजे महाराज. आणि शिकलेल्या असल्यामुळं, न्यायशास्त्री असल्यामुळं या दोन्हीची सांगड घातली. गोरगरिबांना ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आणि सुशिक्षितांना ज्ञानेश्वरीचं अध्ययनाच्या माध्यमातून आणि परमार्थ घडवत आहे. सांगड बांधारे सांगड बांधारे बांधारे भक्तीची, सांगड बांधारे बांधारे भक्तीची. नारायण नामाची हो, नारायण नाम. आणि म्हणून द्याव ग्रामीण भागातला कार्य करणं फार अवघड आहे, पण बाबांची प्रेरणा आहे ते किती मोठं कार्य झालं. ग्रामीण भागातल्या स्त्रियांना पण कमी माहिती असते, मुलांना पण कमी माहिती असते. एवढं शहराची गोष्ट वेगळी आहे. इंग्लिश मिडियमचं शिक्षण आता खूप प्रचार झाला आहे, माहिती झालं पाहिजे. एक जण डॉक्टरकडे गेला, खेड्यातला होता, पोट दुखत असेल, काही झालं असेल. डॉक्टरनं सांगितले सोनोग्राफी कर. एवढं सोनं नाही बा माझं. गरीब माणूस आहे, चांदी पण एवढी नाही, ती पण खूप स्वस्त आहे. दुसरी एखादी तांबे कॉफी नाही करता येत, तांबे का त्याला काय माहिती सोनोग्राफी म्हणजे काय आणि काय. ग्रामीण भागामध्ये करणं फार महत्त्वाचं आहे. भारतामध्ये 80 लाख खेडी आहे आणि 40 लाख साधू समाज आहे. एका गाणं 2-2 खेडी सुधारले तर किती चांगलं होईल. साधू समाजामध्ये थोडी विकृती निर्माण झाली. देवा बोलू नये बेग भगवान आहे, दम मारो दम मिट जाएगा, बोलो सुबह शाम हरे कृष्ण हरे राम. असं जर तुम्ही व्यसनाधीनतापासून दूर राहायचं का व्यसनाधीन करायचं, तशी निंदा नाही वस्तुस्थिती आहे. एका साधूनं 2च खेडे सुधारायचे. जनार्दन स्वामींनी किती परिवार सुधारले, किती लोक सुधारले, किती तालुके, किती जिल्हे, किती लोक, किती लाख खेडी. ते गेल्यानंतर सुद्धा आता आम्ही आदिवासी भागामध्ये 3400 पाड्यावर भक्तिमार्ग सुरू आहे. तिकडे जालना भागामध्ये 100 खेडी आहेत. व्यसनाधीनता होती खूप. जिथं आश्रम बांधला गोंधळखेड्याला, सांगू नये पण सांगतो तुम्हाला. तुम्ही भाविक आहात, शेतकरी आहात, माळी समाज आहेत. जिथं आश्रम बांधला त्या गावामध्ये जाफराबादमध्ये दररोज 6 क्विंटल मांस विकायचं. किती? आता तिथं जाऊन बघा. म्हणे बाबा त्यावेळेस आम्हाला रस्ता नीट दिसतच नव्हता. अरे रस्ता नीट आहे, तुम्ही नीट नव्हते. होतो आम्ही सुरुवातीला फारच मोठे पापी, ध्यास लाविला जनार्दनाने शिवच आमच्या ओटी. होतो आम्ही सुरुवातीला फारच मोठे पापी, ध्यास लाविला जनार्दनाने शिवच आमच्या ओटी. आज चालवलं भक्तीच्या वाटेने, स्वामी रे स्वामी जनार्दन स्वामी. लाविले त्यांनी आम्हा शिव ध्यानी, स्वामी रे स्वामी जनार्दन स्वामी. कारण काय द्याव बुडते जना न देखे डोळा, म्हणून एक कनवाळा येतो. कोणाला कनवाळा येणार नाही. एक तर आईला येईल आणि एक तर संतांना येईल. आता पाहन तुम्ही किती नवीन पिढी आहे. चांगली सगळेच वाईट हे असं माझं म्हणणं नाही. जे असे परमार्थ अनुग्रही आहेत, भक्तिमार्गामध्ये स्थित आहेत, त्यांचा संसार बी चांगला आहे. जे व्यसनाधीन आहेत, अनेक प्रकारचा पैसा वेगळ्या मार्गानं कमवतात, मजा आजा करतात, काय खातात काय पितात देव जाणे महाराज, काय नाचगान करतात, जीवनाचं रांगोळी करून घेतात. याला जीवन म्हणतात का? नाही. ही क्षणकालाचं सुखासाठी करणारे, क्षणिक सुखासाठी कोणी होतो नीतिभ्रष्ट. क्षणिक सुखा लागी
अपुला कुणी होत नीती भ्रष्ट कुणी त्यागी जीवन अपुले दुःख जगी करण देह करी जय जयकार देह करी जय जयकार आता भोगितो नंतर जैसे जात कर्म जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. असं जीवनाचं रहस्य समजून घेण्यासाठी एक तर कोणत्या तरी संताच्या सानिध्यात जायला पाहिजे, कोणत्या तरी पंथाचा आणि आश्रय घ्यायला पाहिजे देवा. मग ते वारकरी संप्रदाय असो, जनार्दन स्वामींचा असो, स्वामी समर्थ असो, गजानन महाराज, जे काही तुम्हाला संप्रदाय आवडत असेल त्या संप्रदायाच्या माध्यमातून किंवा या आपल्याला दोन्ही समजत नसेल आणि आपण चांगले शिकलेले असाल तर एखाद्या ग्रंथाच्या माध्यमातून जीवन सुधारायचा प्रयत्न करा. हे तीनच मार्ग आहेत, दुसरे कोणते मार्ग नाही. अनेक वाट आहेत त्या मात्र आणि वेगळ्या दिशेला घेऊन जाणार आहेत. दारुड्या गाडीत बसला त्यासाठी एक परमार्थी वारकरी बाबा बसल्यासारखे होते, गोरक्षनाथ महाराजसारखे असं अहो म्हणे तुम्ही हे मार्गानं जाऊ नका, हा मार्ग चुकीचा आहे, या मार्गानं नरकाला जाल तुम्ही. त्यांनी सांगितलं ड्रायव्हर गाडी थांबवा, हा मार्ग चांगला नाही ना, मी दुसऱ्या मार्गानं जाईल. अरे बाबा हा मार्ग म्हणजे तू करतो तो दारू पितो तो मार्ग चांगला नाही. तुम्हाला काय माहिती महाराज, आम्हाला नरकात जावं लागणार. नरकात पण दुकानं असतील ना. भज गोविंदम बालम कुंदम परमानंदम हरे हरे भज गोविंदम बालम कुंदम परमानंदम हरे हरे. काय महाराज या चांगले असं काही नाही, गरीबच लोक घेतात असं काही नाही. मोठे शिकलेले मोठमोठे उद्योगपती सगळ्याला ती कीड आहे महाराज. फक्त गोरगरीब रस्त्यावर पडतात आणि हे मात्र खोलीत पडतात, एवढंच बाकी दुसरं काही. हे मात्र रस्त्यावर बडबड करतात, ते मात्र घरीच तेवढं. पाऊले चालती दुकानाची वाट घाणीत असली तरी नाही येत बीट. पाऊले चालती देशी शिवार पाऊलं चालती पंढरीची वाट आहे महाराज. लोकांना देशीची वाट सांगायलाच पाहिजे. काळा बोर्ड आहे, पांढऱ्या खडून लिहिलं तरच उमठल ना, काळ्या खडून लिहिलं उमठन का? तसं काळं देखील समजलं पाहिजे. ज्ञान विज्ञानम संयुक्तम, ज्ञान पण पाहिजे आणि विज्ञान पण पाहिजे, दोन्हीची ओळख झाली पाहिजे. काळ्याशिवाय पांढऱ्याला किंमत नाही आणि काळ्याशिवाय पांढऱ्याला नाही, पांढऱ्याशिवाय काळ्याला किंमत नाही. मग दोन्ही सांगावंच लागतं. सुकाराम जावंगे निंदा हा भोग मला माझ्या भोगा. आमच्या व्यासपीठाला ही थोडं कलंक आहे की वाईट सांगावं लागतं, कारण जग जर वाईट मार्गावर चाललं ते त्यांना काढण्यासाठी, अंधारातून उजेडाकडे येण्यासाठी तर कोणतरी दाखवलंच पाहिजे ना. हा साप आहे साप आहे साप आहे, अंधारामध्ये दोर पडलेला आहे, दोरी पडलेली ते म्हणतो साप आहे साप आहे. मग कोणीतरी उजेड आणला दाखवार म्हणे साप तर नाही, हा दोर आहे. पण जोपर्यंत लाईट पडत नाही किंवा उजेड दिसत तोपर्यंत सापच आहे ना. मग हे समजून घ्यायला पाहिजे की साप नाही तो, पण म्हणून द्या हो हे समजून घ्या. माझ्या मायबहिणीला फार त्रास आहे, आमच्याकडे व्यसनाधीन लोक येतात, मायबहिणी रडतात, काय करावं. खूप समजून सांगितलं जातं पण काही अर्थ होत नाही महाराज. काहीतरी करा, लेकरं दोन आहे, उन्हात तानात पडले, काय करावं यांना. तर काय करतात, खूप त्रास आहे, खूप येतात आमच्याकडं. मी सांगतो अनुष्ठानला बसवा. एक मायबहिणी आली, अनुष्ठानला बसले, चांगलं झालं. आपल्याकडं सामान्य लोक येतात देव, मोठ्याने जास्त उच्च शिक्षित नाही आहेत, जास्त नाही. विचार शेकशा चालवतं चांगलं, तर त्या आईनं आणलं त्याला अनुष्ठानला बसलं. 2-3 अनुष्ठान झाले, चांगलं 2 लेकरं झाले, संसार सुखाचा झाला. 1 गाडीच्या ऐवजी 2 गाडी झाले आणि कर्मधर्मसोयगानं जुने मित्र मिळाले, आणि ते बी कालच्या गटार अमावस्याच्या दिवशी. ती खरं असते की दीप
स्वच्छ करण्याची आमुष्य, त्याला दीप आमुष्य मानतात. दीप उजेड देतो आपल्याला, त्याच्यातून दुसरीकडे चाललं, मग अंधाराकडे चालले लोक. पण त्या आमुष्यात दिवशी खाणं पिणं झालं आणि जे नाद लागला परत पाहिला, ती आई ती माऊलीला मारायचं दररोज. ती माऊली 2 लेकर घेऊन येऊन गेली. काही दिवसांनी ते 2 लेकर आणून घातले आणि ती गेली निघून. तिची आई आली परत माझ्याकडे रडत आली, बाबा काय करा लेकरं, आता माझं वय 50-60 वर्ष, 60-70 वर्षाचं, मी कुठून आणू या लेकर, काय खाऊ घालू. गाडी कनवळ्याची जाती, ऐशी कनवळ्याची जाती, करेला भाविन प्रीती, करेला भाविन प्रीती, ऐशी कनवळ्याची जाती, ऐशी कनवळ्याची त्यांना कसं काय खाऊ पिऊ घाललं. त्यानं 2 रिक्षा इकून टाकल्या. आता मला कळालं त्या आईचा, अरे आज माझ्या आईसारखीच आहे. म्हणलं आई त्यांना परत अनुष्ठानला पाठवा, कसं तरी पाठवा. इथे येऊन 7 दिवस दवाखान्यात ॲडमिट झाले ना, तर मग इंजेक्शन गोळ्या देता येतात. आमच्याकडं 7 दिवसाचं अनुष्ठान असतं. 21 प्रवचन असतात, 21 गोळ्या घ्यावं लागतात. इंजेक्शनच्या ऐवजी भगर साबुदाणा खावं लागतं. हे 7 दिवस ॲडमिट झालं ना, माझा अनुभव आहे, आमच्या गुरुदेवांचा अनुभव आहे. सद्गुरुजना हजारो लाख सुधारले, तुम्ही का सुधारणार नाही. अनुष्ठानला आले, गोडी लागली परत अनुष्ठानचे. 1, 2, 3 अनुष्ठान झाले. 2 लेकराचं लग्न झालं, मुलीचं लग्न झालं. आता रिक्षा इकून टाकल्या, पिकअप घेतले. आई आली परत, बाबा फार गोड झालं, माझ्या संसारात तुम्ही सोनं पेर. जनार्दन बाबांनी लागली गोडी, आमले लागली गोडी, दारूने बडबडी सोडली बडी, सोडली बडबडी. जनार्दन बाबांनी लागली गोडी, आमले लागली गोडी, दारूने बडबडी सोडली बडी. अशीच परिस्थिती होती महाराज श्री संत सावता महाराजांच्या वेळेस. अशा प्रकारची अंधश्रद्धा, अशाच प्रकारचं धर्ममार्ग विटलेलं होतं. वस्त्र आपण अंगात कपडा घालतो, तो मळाला की जसं विटून जातो, तशा प्रकारचं धर्म नावाचा भाग सगळा विटून गेला. अंधश्रद्धा, बोकडबळी वगैरे. अशा वेळेस भगवानच या संत रूपानं अवतार घेतात. देवतेची संत, संततेची जेव, नमित्ते त्या प्रतिमा. शके 1272 परशुबाबा आणि त्यांची पत्नी वारकरी संप्रदाय घरामध्ये, माळी समाज, जिरेमाळी, हळदीमाळी, फुलमाळी, 3-4 प्रकारे माळी समाजाचे. त्यापैकी ते फुलमाळी आणि पंढरीची वारीला गेले. आता त्या 750 वर्षापूर्वीचं पंढरीचं कशी अवस्था असेल. इथं गेले, पायी जायचं काम. त्यावेळेस काय महाराज वारकऱ्याचं एवढं कौतुक नव्हते करीत लोक. आता वारकऱ्यांना फार देवाच्या कृपेनं चांगले दिवस आहे, माऊलीच्या कृपेनं चांगले दिवस. त्यावेळेस पोटाने शेंगादाणे खायचे आणि वारीला जायचे. आता तर बटाटे वडे मिळतात, गुलाबजाम, सोमासे मिळतात. आम्ही स्वयंपाक जास्त करून ठेवलं. 1200 लोक येणार आहे, 100 लोक जेवले. म्हणलं का बरं तुम्ही जेव. रस्त्यानं बटाटे वड्यानं अमुक आणि तमुक कमालच आहे. म्हणलं बाबा मग आमचा स्वयंपाक वाया जातो, दुसरीकडे वाटून द्यावं लागलं. म्हणजे किती मजा आहे. ज्ञानोबा माऊली नुसतं स्मरण करतात ते एवढं आहे. म्हणून नाम जपता वाया गेला आहे कोणी ऐकायला. किती चांगला समाज आहे आजचा महाराज. त्यावेळेचा समाज कसा होता. पायी गेले, मंदिर बंद झालं. अरे पांडुरंगा, एकादशी दिवशी दर्शन नाही. रडायला लागले पायरीवर डोकं ठेवून. रडता मध्यरात्र झाली. आपोआप दरवाजा उघडला, पांडुरंगाचं दर्शन झालं. आता ग्रामीण भागातलं मायला काय मागणार देवा. आईचा पुत्र देही गुंडा, काय मागताय देवाकडं. पत्नीला विचारलं, नागिन नाव त्या पत्नीच, काय मागतात देवाकडं. अहो का देवाकडं काही मागायचं नसतं, त्याला समजत नाही का आपल्याला काय नाही म्हणून. अहो तुमची गोष्ट वेगळी आहे, मी आई आहे, माझी कूस धन्य झाली पाहिजे, मग निदान चांगला पुत्र मागा. अहो का होचं नातं होतं त्यावेळेस महाराज.
आता नाही. का रे कोंदा, ती म्हणते का रे मुकुंदा. सगळं बिघडलं महाराज. अहो कावाचं समजत नाही, असं वाटतं दुसरेच कोणतरी. आता या मोबाईलमुळं तर आणखीन अवघड झालं. 4-4, 5-5 मजली, 10-10 मजली इमारती झाल्या. मोबाईलच्या नादामध्ये आला तो ड्युटीवरून, ते बटन दाबलं त्या लिफ्टचं, ते 2-3 मजल्यावरती थांबलं. मोबाईलमध्ये बोलून राहिला, दुसऱ्याच खोलीत शिरला. सगळे बंगले सारखेच. मानकर कडा नका पाहू. वर मध्ये शिरला, पलंगावर जाऊन बसला. त्या माऊलीनं तर ती पण फोनच्या नादामध्ये चहा घेऊन आले, चहा पिले, चहा संपला. मग पाहिलं अरे ती परत आली, तिचा मोबाईल संपल्यानंतर हा परत, अरे म्हणजे आपलं गिऱ्हाईक नाही, दुसऱ्याच घरात शिरला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि म्हणून द्या हो, ती विज्ञानाची प्रगती आहे, जरूर चांगली प्रगती आहे, त्याच्यातून चांगलं घ्या ना, वाईट कशाला घेता. त्यावेळीची परिस्थिती अशी होती की महाराज अहो कावायची पद्धत होती. बरं चांगलं मागितलं, चांगला पुत्र द्या, भक्तिवान द्या बाबा, पांडुरंगा द्यायचा असेल माझ्या पत्नीला तर चांगला मुलगा द्या, जो भगवत भक्त असला पाहिजे. आणि म्हणून द्या हो, त्या दोन्ही दाम्पत्याच्या पोटी, परशुबाबाच्या पोटी संत सावता महाराज आले. आणि जन्मताच माळी समाज, थोडंफार शिक्षण 2री-3रीपर्यंत. आणि पांडुरंगाची वारी असल्यामुळं बाबा तुम्ही वारीला जा. तुम्ही सांगितलं ना की हे सर्व देवाचं आहे. आता आजोबाची म्हणजे मुलाला शिक्षण आहे, हे सर्व देवाचं आहे बाबा. अवघे रूपे तुझी देवा, मनोभावे करू जनसेवा. असं जर तुम्ही सांगतात कीर्तनामधून तर बाबा मग हे सर्व त्या पांडुरंगाचंच आहे. मग पांडुरंगाकडं जायचं कशाला? त्यानं जर आपल्याला शेती करायची सांगितलं आहे, कांदा मुळा पिकवायची सांगितलं आहे, मग पांडुरंगाकडं जायचं कशाला? त्याचंच काम करायचं, कामामध्ये त्याला पाहायचं. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, हवगी मिठाई माझी, कांदा मुळा भाजी, हवगी मिठाई माझी, हो कांदा मुळा भाजी, हवगी मिठाई माझी, माझी 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 अवघे विठाई माझी, अवघे विठाई लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी, ऊस गाजर रताळून अवघा झाला हा गोपाळ, मोठनाळा विहीर दोरी, मोठनाळा विहीर दोरी, अवघा झाला माझा हरी, सावधान केला मला पांडुरंग 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 पांडुरंग, सावधान केला मला विठ्ठल पायी गोविला गळा, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, माझी 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 माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई लग्न झालं, पत्नी जनाबाई, 2 मुलं झाले, 1 मुलगी 1 मुलगा. मुलगी मोठी झाली, कांदा मुळा भाजी चांगलं मळा फुलला. वारकरी जायला लागले पंढरीला. रस्त्यावरून आरण भेंडी गाव आहे, आम्ही पण तिथं जाऊन आलो. त्यावेळेस सावताबाबाचं मंदिर साधारण होतं, पण आता खूप मोठं झालं. त्यांनी ज्या विहिरीवर मोठा झालवल्या तिथंच मी स्नान केलं, आहुती पूजा केली कर्मधनु साहेबानं. तिथंचा अनुभव असा आहे की आहुतीचं तूप संपलं, डबं पाहिलंच नाही. आता इथं कुठून तूप आणून द्यायचं बा.
आता तिथं गाई म्हशी पुष्कळ आहेत, चांगले आताचं वातावरण चांगलं आहे. आणि तूप कुठून आणायचं बा आता, मला इथं तूप मिळालं का शुद्ध. आता हे मळे समाज जास्त आहे, एवढं मोठं तूप आणून दिलं, एवढं काय करायचं, थोडं आवती पुरतं द्या. खेड्यामध्ये श्रद्धा पाहायला मिळते. एका ठिकाणी आम्ही यज्ञाला गेलो, आता संतोषगिरी बाबा जातात, मी जात नाही. आता म्हणलं आवतीला तूप आणा, त्या माऊलीने 2 चमचे तूप दिलं मला. शहरातला आणि खेड्यातला हा फरक आहे. तुम्हाला राग येऊ नका, मला पुढच्या वर्षी तुम्ही बोलवलं पाहिजे. तुम्ही पण शहरात नाही, तुम्ही अर्धवट शहरात आहे. मखमलाबाद काही शहर नाही अजून, होऊन राहिलं हळूहळू शहर. पण 2 चमचे खायला वाटीवर पूर्णाची पोळी बुडून खातात आणि देवाला 2 चमचे. म्हणून आता मी यज्ञाला आणि याला त्या संतोषगिरी बाबाला जावा, ते थोड्याच्याच संतोष आहे. फार अवघड आहे महाराज. बाबा आपण का बरं वारीला जात नाही? अगं बाबा बेटा, ही पांडुरंगाची शेती आहे, त्यानं आपल्याला करायला दिली. मग असं कर नाही, वांगे आहे, कांदा आहे, लसूण आहे, गाजर आहे, रताळू आहे, हे वार करायला द्या ना, पांडुरंगाला पोच करून द्यायचे ना. तुझ्या शेतीतला माल आहे हा. लहान मुलींना सर्व बांधून दिलं थोडं थोडं सर्व. आता सगळंच इमानदार थोडे असतात महाराज. वारीच्या ठिकाणी कुठं काही मिळालं नसेल तर हेच खाऊन टाकलं, याच्यात स्वयंपाक घ्या. ज्यांनी स्वयंपाक खाल्ला असं अनुभव आहे सावताबाबाच्या जीवनातलं, त्यांच्या चरित्रातलं. ज्यांनी तो प्रसाद खाल्ला त्यांना मंदिरात पांडुरंग दिसनाच. चरित्र वाचतो मी सावता महाराजांचं. काय भानगड बस, सगळेजण पांडुरंग हरी वासुदेव रे, विठ्ठल रुक्माई जय जय, विठ्ठल रुक्माई जय जय, विठ्ठल रुक्माई, विठ्ठल रुक्माई जय जय, विठ्ठल रुक्माई. काही ना काहीतरी तुम्ही भगवत भक्ताचा अपमान केला पाहिजे, त्याच्याशिवाय नाही. असं काही लोकांनी सांगितलं, तज्ज्ञ असतात सगळे. काय केलं तुम्ही? काहीतरी अपराध केला. पण खरं आहे, शुद्ध भाव होता बिचारीचा. तिने आपल्याला पांडुरंगाला द्या म्हणून कांदा लसूण वाहणे शिरा ताळू दिलं, आपण रस्त्यातच खाऊन टाकलं. मग कसं काय पांडुरंग दिसेल? तेव्हासुद्धा इमानदारी होती का नव्हती तुम्ही समजून घ्या. आता किती राहिली? 700 वर्षात किती कमी झाले? डिव्हॅल्युएशन म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये. किती व्हॅल्युएशन कमी झालं श्रद्धेचं, विश्वासाचं, भक्तीचं. हे डिव्हॅल्युएशन मान्य नाही शास्त्राला, देवाला, संतांना. इंग्रजीमध्ये सांगतो तुम्हाला. हे कोणी उत्थित झालं पाहिजे, उत्तिष्ठम. विवेकानंदाला हे सांगायचं होतं की याचं उत्तिष्ठ झालं पाहिजे, हे वाढलं पाहिजे. आणि म्हणून द्याव त्यानं तिथून आलं तर ते मुलीचे पाय धरले, बाबा नागू आम्हाला क्षमा कर, तुझा भाजीपाला आम्ही रस्त्यात खाल्ला पण आम्हाला पांडुरंगाचं दर्शन झालं नाही. तिनं क्षमा केली. परत दुसऱ्या वारीला गेले तेव्हा कुठं पांडुरंगाचं दर्शन झालं महाराज. पर्ण पाचू साबळा साबळा, पर्ण पाचू साबळा साबळा, विठ्ठल माझा मला, विठ्ठल माझा मला मळावे, वार करी आगळा मी, वार करी आगळा. असा भगवत भक्ताचा आदर केला पाहिजे महाराज. निज भक्तमुखी कथा आदरी ऐके श्रोता, तयाचे भाग्य तत्वता मजस्नी वर्ण. आदर 2 प्रकारचा असतो. एक स्वार्थमूलक आदर असतो आणि एक खरा अंतःकरणापासून आदर असतो. एक सासूला जावाई मिळाला पण चांगला शिकलेला, साधारण खेड्यातला. पूर्वीची गोष्ट आहे, आताची नाही. पण तो जावाई थोडा काळा होता, भरपूर काळा होता, बॅक ब्युटी. काय हरकत नाही. नवीनच लग्न होतं, आता पुढच्या धोंड्याचा महिना आहे. घ्या जावाय बापूला बोलून. हा 10वा घर आहे आता बरं का, तेव्हा नाही. याची नेहमी वक्रदृष्टी सासू सासऱ्यावर असते. हा नेहमी कन्या राशीला राहतो. पत्नीला त्रास द्यायचा स्वभाव असतो. अल्प संतुष्ट तर नाहीच. ते आलेच म्हणे, काही नाही जावे बापू राहा,
महिना 15 दिवस. बरं आहे बा, घरी कामाचं जीवर यायचं. तुम्ही फक्त एकच काम करायचं, स्नान आंघोळ झाली का आमच्या म्हशीपुढं उभं राहायचं, दुसरं काही नाही. अंडरपॅन्डवर उभं राहायचं फक्त म्हशी. बरं, हरकत नाही. गाई म्हशी भरपूर आहे, दररोज खीर पुडी बासुंदी वगैरे. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, पण आता घरी आई वडील वाट पाहते. किती दिवस सासूरवाड्याला राहायचं. म्हणे मामी आता मला जाऊ द्या, महिना झाला. म्हणे आता जा, आता काय हरकत नाही. म्हणून मला महिनाभर का बरं थांबवलं तुम्ही. म्हणे आमच्या जे म्हैस आहे ना तिचं पारडून मेलेलं होतं. तुमच्याकडं पाहिल्यानंतर ती पाय उचलीत नाही, दूध देते. आता ती दूध द्यायला लागले, तिला सवय झाली. आता तुम्ही गेले चालेल. हा आदर कोणता आहे. याला स्वार्थ मे लोक आदर म्हणतात. निज भक्त मुखे कथा आदरे ऐके श्रोता. कशी, एखादे आईचा मुलगा यात्रेत हरवला, किती अक्षबोक्ष रडते, माझं बाळ माझं बाळ, माझा राजा माझा राजा. आणि सापडल्यानंतर सुद्धा रडते. पहिलं रडणं कोणतं. पहिलं रडणं तिच्या अंतःकरणात आदराचं रडणं आहे. आणि दुसरं रडणं जे आहे ते तिच्या आनंदाचं आहे. आता एखाद्याची सासू मेली, मरू नये, गेली सम, मुलगी किती आहे मुकून रडते. आणि सून काय आहे, तुमचा काय अनुभव आहे. अगं रडणं नाही तर लोक नाव ठेवतो, बळजबरीचट. प्रेमाशिवाय रड नाही आणि तापाशिवाय कड नाही. असं आदरे ऐके श्रोता. भाग्यवंत छंद मनी, भाग्यवंत छंद मनी. थोडंसं शिक्षण गेल्यानंतर सावताबाबा आणि अभंग रचना करायला लागले. त्यांना वैदिक शास्त्राची सुद्धा माहिती झाली पुष्कळाशी. आणि कर्मधर्मसंयोगानं गावातली प्रथा होती, त्यांच्या शेतीमध्ये मसोबात लोक तिथं बळी द्यायचे. त्यानं सांगितलं की आपल्या वावरात बळी द्यायचं नाही. हा मसोबा उचलला त्यानं तुमच्या वावरात घेऊन जा, त्याला काढ त्यांच्या वावरातून मसोबा, दुसऱ्या वावरात घेऊन जा. असं स्वामी समर्थांचे चरित्र सुद्धा आहे. आत्ता तसे 1886 तिथं मसोबा होतं, लोक बळी द्यायचे. काय बरं बळी द्यायचे. म्हणजे त्याला बळी नाही दिलं तर गावात रोगराई येते. समर्थाने त्याच्यावर लघवी केली. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. काही नाही, असे इंद्र देव नाही मानू देव. आणि त्यांनी सुद्धा तो उचलून ठेवला. तर कर्मधर्मसंयोगानं त्यावेळेस जसं प्लेग, तसं स्वामी विवेकानंदाच्या वेळेस प्लेग आला 1886 नंतर. असे महारोग यायचे पूर्वी. पटकी म्हणा, ज्याला आपण कॉलरा म्हणतो, अशी पटकीचं साथ आली. बरेच लोकांना जावं लागलं. मग सगळ्यांनी सांगितलं. त्यातल्या त्यात ब्राह्मण समाजाचे महादेव शास्त्री होते, एक काशीबा माळी होते. त्यांनी माळी समाजाने ते असे सावताबाबाने असं प्रकारचा अत्याचार केला समाजामध्ये. अशा प्रकारची पटकी रोग आला, केवळ सावताबाबामुळंच आला असा आरोप दिला सावताबाबाला लावून. आणि मग लोकांनी तुम्ही तुमच्या पूजा, मी थोडी तुम्हाला नको म्हणतो पूजा, माझ्या वावरात नाही करायचं. आणि म्हणून द्या हो, सावताबाबाचं ऊस जाळून टाकला. सगळं शेतीचे उधामाधा केले. काय लेकर रडायला लागले, आता काय खायचं. म्हणजे दिन ना तो पांडुरंग आपल्याला. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. देव ठेविल तैस राहावे, देव ठेविल तैस राहावे. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. कोण दिवसी होईल सद्गुरूची कृपा, कृपा. कोण दिवसी चुकतील जन्मा मरणाच्या खेपा. कोण दिवसी सावत्याच्या बापा. समयासी सादर भावे, समयासी
पांडुरंग आपल्याला, जाऊ दे केलं तर केलं नुकसान. आणि देव झोपडी जाळून टाकली, घराला आग लावली. काय समाज होता मला सांगा, किती त्रास काढला या संतांनी. आता आहे केवढा त्रास. नुसतं संतांचं वेश जरी धारण केलं तुम्ही तरी लोक आदर करतात. पहा तुम्ही, वेगवेगळ्या प्रकारचा वेश आहे वेगवेगळ्या संप्रदायामध्ये. आता भगवसर पाहिल्यानंतर लोक वंदन करतात नाही, विचारतात काय पाहिजे खाणं पिणं. त्यावेळेस विचारतात काय, 2 पोरं बायको घेऊन सगळं उद्धाव झाल्यानंतर कुठं खाल्लं असेल, काय पिल्लं असेल. देईल तो पांडुरंग, बेटा रडू नको. आणि देव प्रत्यक्ष पांडुरंगाची त्यांनी प्रार्थना केली की देवा आता काहीच नाही, काय खायचं. आणि म्हणून देव त्या जाळलेल्या ऊसाचा आणि रस काढायचा, तो खायचं प्यायचं. काही दिवस असतील विचार करा तुम्ही, डोळ्यासमोर आणा. किती तास बुडते हे जन, पण कोणासाठी मागितलं संतांनी. रे धावून येशी देवा, कधी रे धावून येशी, माझ्या हृदयी बससी देवा, माझ्या हृदयी बससी देवा, कधी रे धावून येशी देवा, कधी रे धावून येशी. ज्यांनी एवढं नुकसान केलं त्याच महादेव शास्त्रीचा मुलगा आजारी पडला. पटकीचा रोग निघून गेल्यानंतर दुसरं परत आजार पडला. आता काय करायचं. त्यावेळेस वैद्य नव्हते कोण. सगळ्यांना सांगितलं की सावताबाबाकडे याची देवी औषधी आहे, दुसरे कोणाकडं नाही. आता तुम्ही सांगा, ज्यानं एवढं नुकसान केलं त्याच्याकडं तुम्ही जा बरं, काय म्हणत तुम्हाला. आता कालच्या कार्यक्रमात पहा तुम्ही कसं, सगळ्याला माहिती. मी काही सांगायचं काही कारण नाही. काही समजदार होते म्हणे, अहो ते संत आहे, असं काय करता तुम्ही, जा त्यांच्याकडं क्षमा मागा, ते देतील तुम्हाला दिव्य औषधी. सावताबाबाकडे गेले, या 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 गुरुजी या, भूदेव नमो नमः. पाय पडले त्यांच्या, साष्टांग नमस्कार घातला. तुम्ही ब्राह्मण आहात, वर्णानं श्रेष्ठ आहात, वर्णानाम गुरुवर्य. या या काय काम काढलं गरीबाकडं. म्हणजे काही नाही, मुलगा आजारी आहे, पुष्कळ उपचार केले पण काही उपयोग झाला नाही. तुमच्याकडं काहीतरी दिव्य औषधी आहे असं मला कळलं तर या मुलाला द्या. हो जरूर जरूर देतो. याला म्हणतात संत. संत तोची जाना जगे, संत तोची जाना जगे, दया क्षमा ज्यांचे अंगी, दया क्षमा ज्यांचे अंगी, संत तोची जाना जगे, लोभ अहंता जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. आता श्रीमंत आहे, उच्चवर्णीय आहे, पण गांजलं बिचारा मुलांच्या रोगानं त्राई भगवान झाला. म्हणून जे का रंजले गांजले, ह्या गांजलं ते. रंजले म्हणजे गरीब दरिद्री, ज्याजवळ काही नाही, खाय प्यायला नाही, असं. जे का रंजले गांजले त्या जे का रंजले गांजले, जे का रंजले गांजले, त्यासी म्हण जो फुले, हो त्यासी म्हण जो फुले, फुले तोची साजोळ खावा, तोची साजोळ खावा. जे का रंजले गाणले असे ते असे संताचे संस्कार असतात महाराज. आता काल परवा आमच्याकडं एक माय बहिणी आले, ते आता होळीचा दिवस आहे, नाव घ्या ताई. आता सगळ्याला तुम्हाला तुमच्या महिला मंडळीला नाव घ्यायचं फार कौतुक वाटतं. ते सांगितलं नाव घ्या ताई. तिने सांगितलं की जनार्दन स्वामी समोर ठेवले पेढे आणि लक्ष्मण नावचं नाव घेतं माधुगिरी पुढे. किती गोडे. दुसरी एक माय बहिणी होती, म्हणे तुम्ही नाव घ्या. ते म्हणे आमचं गिऱ्हाईक नाव घेण्यासारखं नाही, नाव ठेवण्यासारखं आहे. ना आज होळी, सकाळपासून घरी नाही. आता कोणत्या अवस्थेत घरी येतात काय माहीत नाही.
दोन चार जणांचं टोळकं आलं, अहो ताई याच्यातलं तुमचं कोण आहे, घ्याल त्याला घरात. तेव्हा येड्यावान नाक करू, मीच आहे, गुपचित या घरात, आज होळी. सीन सांगितलं नाव घ्यायचं तर घेतेच नाव. होळीला लावले लाकडं. गमतेचाच भाग आहे. होळीला लावले लाकडं. आमची नांदा इकडं जनार्दन स्वामीकडं ना आमचे गणपतराव तिकडं. सांगायचं तात्पर्य काय की द्या हो नाम जपता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. कर्मामध्ये देव पाहणार आहेत. एकमेव अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सांगतो की एकमेव कृतिशील संतामध्ये संत सेत शिरोमणी म्हणलेले आहे. एक तर नामदेव महाराज, एक तर समर्थ स्वामी रामदास स्वामी हे कृतिशील संत होते, प्रत्यक्ष कृती करून दाखवलं. सावता महाराज कृतिशील संत, गोरा कुंभार कृतिशील संत. ज्याच्या क्षेत्रात ज्यांनी चोखोबा जे हे सर्व कृतिशील संत होते. कृतीतून त्यांनी ईश्वर पाहिला. कर्म हीच देवता मानली, कर्म हेच देव मानलं देव. आणि तशाच प्रकारचे त्या संत माळीमध्ये सद्गुरू जनार्दन स्वामी आहे. जनार्दन देवा करतो मी सेवा, काय मागणे मागू, काय मागणे मागू देवा, काय मागणे मागू. सगळ्या प्रकारच्या संताचं असणारं गुण सद्गुरू जनार्दन स्वामीमध्ये पाहायला मिळतात. संत सावताबाबाने त्याला दिव्य औषध दिली, मुलगा चांगला झाला. महादेव शास्त्रींनी क्षमा मागितली आणि महाराज तुम्हाला आम्ही त्रास दिला नाही, त्रास नाही, आमच्या प्रारब्धात असेल किंवा आम्ही तुम्हाला मागच्या जन्मी त्रास दिला असेल. सगळे लोक म्हणतात आम्ही एवढं देवदेव करतो तरी आम्हाला यश नाही, देवदेव करतो तरी आम्हाला दुःख का. देव होय काही पूर्व प्रारब्ध असेल म्हणून आपल्याला दुःख येत असेल, किंवा जो आपल्याला दुःख देतो त्याचं पूर्व प्रारब्ध त्याला दूषित करून घ्यायचं असेल. हे संत वचन हे तुम्हाला समजणार नाही, किती समजेल मला सांगता येणार नाही. जो आपल्याला त्रास देतो समजायचं की तो पुढच्या जन्मीचं संचित तयार करून राहिला आणि पुढच्या जन्मी निश्चित आपल्याला या त्रासातून मुक्तता झाली तर पुढच्या जन्मी चांगला त्रास कमी होईल. आपण दिलेला त्रास असेल किंवा आपलं प्रारब्ध दूषित असेल किंवा ईश्वर आपली परीक्षा पाहत असेल. आणि म्हणून द्यावं समक्षेत्रोच मित्रेचम तथा मान अपमान शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जित. 12व्या अध्यायामध्ये भगवंताचं लक्षण सांगतं की शीतोष्ण तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी. 36 लक्षण सांगितले संतांचे. तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टम येन केनचित. अशा प्रकारचे सर्व प्रकारचं संतांच्या लक्षणामध्ये श्री संत शिरोमणी सावता महाराज होते. महाराज असं भगवत कार्य करता काय नाही, जास्तीत जास्त माझ्या माहितीप्रमाणे 52-55 अभंग असतील किंवा जास्त कमी असतील, पण माझ्या मान्यात तेवढेच. आणि म्हणून एवढे त्यामुळे सर्वामध्ये कृतिशीलता दिसून येते. कृतीतून हाती काम मुखामध्ये राम जनी जनार्दन आहे दळिता कांडिता तुझं गाते रे विठ्ठला पांडुरंगा. दळिता कांडिता दळिता कांडिता तुझ गाईन मी अनंता, तुझ गाईन मी अनंता. दळिता कांडिता दळिता कांडिता. हातामध्ये काम मुखामध्ये राम. घर तुम्ही काम करा, ग्रस्ताश्रमी तुम्ही काम करता करता देवाचं नाव घ्या. भजन करता करता तुम्ही ज्या भजनानं ज्या भगवंताच्या नामानं स्वयंपाक केला, कोणतं काम केलं, त्या कामामध्ये त्या भगवंताच्या नामाचा रस ओतले जातो महाराज. म्हणून खाणाऱ्याला सद्बुद्धी प्राप्त होते. म्हणून लेकराचं जेवण तयार करताना, आपल्या पतिदेवाचं जेवण तयार करताना हरी हरी म्हणा. आमच्याकडे एक महात्मा होते, आता ते 130-35 वर्षाचं वय होतं असं म्हणतं खटकेश्वर महाराज. ते जेवायचे कोणाकडं, पण ते काय सांगायचे, आई मी तुझ्याकडं जेवायला येतो पण तू, त्यावेळेसची गोष्ट आहे आता 100 वर्षापूर्वीची, जेवायला येतो पण तू स्वतः हातानं दळ, ज्वारी असेल बाजरी असेल काय, त्याची 2 भाकरी पण दळता दळता तू श्रीराम जय राम जय जय राम म्हणून कर. भाकरी काढताना सुद्धा तसं मान. देव हो 147 वर्ष जगला ते महात्मा. केवळ आणि केवळ असं भजनाच्या ठिकाणीच ते खायचे, दुसरीकडे खायचे नाही.
म्हणून द्या हो. आपण कोणतंही कार्य करताना जर असं भगवत भजन म्हणून जर केलं, हे सर्व संतांची शिकवण आहे महाराज. हरिबोला खाता, हरिबोला पिता, सर्व कार्य करता, हरिबोला भांडता, हरिबोला भांडणं देवाच्या नावाचं कसं काय भांडणं होईल. हरिबोला भांडता, हरिबोला कांडता, सर्व कार्य करता, हरिबोला नाथबाबानं सांगितले. अशा प्रकारचं जर आपण त्या भगवत रस अन्नामध्ये टाकला तर अन्नान भवती भूताने आणि अन्नान पर्जन्यात भवत यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भवा. तिसऱ्या अध्यायामध्ये देवानं सांगितले की अशा प्रकारचं अन्न तयार करताना जर तुम्ही चांगला सात्विक अन्न असेल, त्यामध्ये भजनाचं भगवत आहे. आपण वाईट वाईट सिरीज पाहतो आणि स्वयंपाक करतो, मग मुलं डचकून उठतात, भूताचं स्वप्न पडतं, अमुक पडतं, तमुक पडतं. हे कशाचं कार्य? हे तर सांगितलंच गेलं पाहिजे प्रवचनाच्या माध्यमातून. हा समाज प्रबोधन आहे. असं काही घाण सिरीज नका पाहू नका. म्हणजे आम्ही नाही सांगितलं तर तुम्ही पाहणार, त्याच्यात काही प्रश्नच नाही. पण आमचं सांगायचं काम आहे, तुमचं करणं न करणं तुमचं. साधू संत सांगून गेले त्यांचा बोध घे. साधू संत सांगून गेले त्यांचा बोध घे. सावधान होई वेड्या, सावधान होई, सावधान होई वेड्या, सावधान होई. कोणतंही कार्य करताना सगळ्यात सोपं कलियुगाचं साधन सर्व संतांनी सांगितलं आहे. कलियुग केवळ नाम आधार. अशी नामभक्ती जर आपल्या घरात आली ना, तर घरामध्ये प्रसन्नता येईल, आनंद येईल. हेच आनंद सावताबाबांनी घरामध्ये आनंद भरला की नाही. असा आनंद देतात आपल्या घरात तर भरला, पण दुसऱ्याच्या घरात सुद्धा व्हावा म्हणून त्याने अभंगाच्या रूपानं ही सेवा केली. आणि शेवटी पांडुरंगाच्या चरणी शके 1217 आषाढ वद्य चतुर्दशी दिनांक 12 जुलै 1295 पांडुरंगाच्या चरणी देह ठेवून दिलं महाराज. या संतांचे उपकार भारी, या संतांचे उपकार भारी. सुख दुःखात तेच अमातारे, कर्मात लिहिलेले तेच आज काले. त्यात आम्हा सांभाळून जनार्दन चाले. आमच्या कर्माची वाटच भारी, संत सांगते तीच आज खरे. या संतांचे उपकार भारी, सुख दुःखात तेच अमातारे. अशा संतांचं या श्लोकामध्ये वर्णन केलं आहे. अनन्य चिंतयंतो मा, दुसरं काही नाही. अनिकनो हे माझ्या मना, हो का पंडित शाना. दुसरं काहीच नाही, ईश्वराशिवाय काहीच नाही. असे सर्व भावे उखिते जे ओपलेमध्ये चित्ते, ज्यांनी आपलं चित्त भगवंताला विकून टाकलं. ओपणे म्हणजे विकणे, हा मराठवाड्यातला शब्द आहे. काय ओपून आला इकडं पण म्हणतात. काय भाव विकले, काय ओपले, कांदा ओपला का, कांदा वगैरे वगैरे भाजीपाला. ओपले म्हणजे त्यांनी आपलं चित्त भगवंताला विकून टाकलं. जय सर्व भावे उखिते जे ओपले मध्ये चित्ते, जैसे गर्भ ओळू बोधन माते. आईच्या गर्भामध्ये 4 महिन्यानंतर त्याच्यामध्ये जीवात्मा येतो आणि त्याला खायला लागतं. जीवाला की खायला लागतं. आईच्या अर्कातून जे काही आई खाते, कडू आंबट गोड तिखट काय तिला होत असेल डोळे, त्याच्यातलं रस बेमी वाटे ना त्या पोराच्या पोटात जातं आणि तिथं पोषण होतं. त्या मुला जन्माला आल्यानंतर त्याची काय जबाबदारी, आई त्याचं सर्व करते. तसं लेकरू होऊन देवाकडे गेलं पाहिजे. आणि अशा प्रकारची भक्तीचं वर्णन माऊली या ठिकाणी करतायत की तसं गर्भामध्ये ती आई त्याचं पालनपोषण करते, कारण तिचं प्रेम असतं. पोट फुटे माया सुटे, कुत्री व्याली तुमच्याच घरची कुत्रे, ती जवळ येऊ देते का दुसऱ्याला. गाय व्याली खरी गाय बरं का गावठी, जशी ती आंबारडं फोडते, लेकरू जोड बाजूला गेलं. हे खरं प्रेम आहे महाराज. याला इंग्रजीमध्ये डिव्हेंट लव्ह म्हणतात. हे आत्मिक प्रेम आहे. हे कोणी शिकावं लागत नाही. हे बाहेर आल्यानंतर शिकवलं जातं आय लव्ह यू, पण ते प्रेम शिकावं लागत नाही. ते आईच्या पोटातूनच येतं. म्हणून पोट फुटे माया सुटे. अशा प्रकारची संत आपल्याला आई बापासारखी माया देतात, म्हणून त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहे. तेच भगवंताने या ठिकाणी वर्णन केलं. मी वाचून काही त्यांना दुसरं काही नाही. ईश्वर आणि कर्म हे दोनच पाहिलं आहे सावताबाबांनी. एक तर त्याचं नामस्मरण आणि त्याचं दिलेलं काम. तैसा मी वाचून काही अनेक गोमटेची नाही. मुलगा गोड असेल सुंदर असेल तर आई म्हणते काय गोड गोमटा आहे हो.
म्हणून गोमटे जे नाही मजसी नामे पाही जिने आठवलं, माझ्याशिवाय दुसरं त्यांना तर काही सुचत नाही. अनेक नो हे माझ्या मना, अनेक नो हे माझ्या मना. पांडुरंग 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 पांडुरंग. ऐसे अनन्य गती घ्यायची, दुसरी गतीच नाही. ऐसे अनन्य गती घ्यायची ते चित्ती साथी माते ते उपाशी तयाची मी तर सेवी. मग त्यांना मी अप्राप्याची प्राप्ती करून देतो, प्राप्त्याचं रक्षण करतो. योगक्षमम वहाम्यम, त्यांचं सर्व मी करतो. सर्वस्व गेलं तरी पांडुरंगाने सांभाळलं की नाही. विभू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, विभू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. म्हणून द्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज संपूर्ण भरतखंडाची यात्रा करून आल्यानंतर तिन्ही भावंड गेल्यानंतर अतिशय उदास झाले. उदास झाल्यानंतर पांडुरंगाच्या वारीला गेले. वारीला गेल्यानंतर पांडुरंगाने विचारलं की निवृत्तीनाथ महाराज फार उदास आहे. म्हणे उदास न तर तो काय करू, तिन्ही भावंड गेले, आता काय, आता मला पण जायचं आहे. म्हणून पांडुरंगाने शेवटची इच्छा विचारली. सांगितलं की आमच्या सर्व सिद्धांना निवृत्तीनाथ महाराज नाथपंथाचे सगळ्याला माहिती आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी गेला. गोरक्ष आम्हाला सर्व सिद्धांना ज्ञान झालं सप्तशृंगी गडावर. असं वाटतं की तिचं दर्शन घ्यावं. तिथं दर्शन घेतल्यानंतर काही दिवस तिथं थांबल्यानंतर परत श्रीराम त्र्यंबकेश्वरला गेले असं वर्णन आहे अभंगामध्ये. पण काही ठिकाणी असं सांगितलं आहे की रामक्षेत्र म्हणजे राम म्हणजे ही नाशिक जन्म श्रीरामाच्या दर्शनाकरता थांबले, सुंदर नारायणाच्या दर्शनाकरता थांबले. नंतर त्र्यंबकराजाच्या ठिकाणी गौतम तलावाच्या ठिकाणी आणि समाधी घेतली. समाधी घेताना सर्व देवदेवता ऋषी मुनी 33 कोटी देवता आकाशामध्ये आलेत आणि सर्वांनी वरून पुष्पवृष्टी केली. याचं वर्णन प्रत्यक्ष पांडुरंग सांगत होते. नामदेव महाराज ऐकत होते आणि म्हणत होते आणि संत परिसा भागवत लिहित होते. असं समाधीचं वर्णन आहे. तुम्ही आता वारीला गेलात निवृत्तीनाथ महाराजांच्या तिथं, आता त्यांचं कॅलेंडर निघलं. ते कॅलेंडरच्या पहिल्याच पानावर मागच्या बाजूला 15-20 अभंग आहेत ना श्री संत गुरुदेव निवृत्तीनाथ महाराजांचं. त्या ठिकाणी जो निवृत्तीनाथ महाराजाच्या समाधीचं वर्णन ऐकेल त्याला पृथ्वीप्रदक्षिणाचं पुण्य आहे, सांगणाऱ्याला पण ऐकणाऱ्याला पण आदरानं बरं का, म्हशीसारखं नाही, आदरानं ऐकलं पाहिजे. म्हणून बाबा हो तुम्ही या लेकराचे बोबडे बोल आदरानं ऐकून घेतलं. म्हणून सर्व जय जनार्दन स्वामी भक्त परिवार, जय जनार्दन स्वामी भक्त मंडळ, जुने नवे सर्वांना पुनश्च एकदा सर्वांना, ज्येष्ठ वरिष्ठांना, माय बहिणींना, बंधू भगिनींना, साधू संतांना सर्वांना साष्टांग प्रणिपात करतो, नमस्कार करतो. झालेली सेवा सद्गुरुचरणी अर्पण करतो. आपण सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी भक्तमंडळाची विनंती आहे. या ठिकाणी थांबूया. प्रसादाची व्यवस्था तुम्हाला संयोग सांगतील त्याप्रमाणे प्रसाद घ्यायचा आहे. नारायण 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 ओम